दिसायलाच नाही, चवीला सुद्धा हुबेहूब काजू कतलीसारखी. पण काजूपासून नाही, तर 1 कप पोह्यापासून बनवलेली आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? खरंच ही बर्फी मी पोह्यापासून बनवलेली आहे. आपल्याला काजू कतली बनवायची असेल ना, तर भरपूर काजूची गरज लागते. पण ही काजू कतली बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 5 काजू आणि 1 कप पोहा लागणार आहे. बनवायला फार सोपी आहे. झटपट काही मिनिटांमध्ये तयार होते. चवीला खरंच काजू कतलीसारखी लागते. नक्की ट्राय कराल. इथे मी 1 कप पोहा घेतलेला आहे. पोहे बनवण्यासाठी जो मध्यम जाड पोहा आपण वापरतो तोच घ्यायचा आहे. आता एखाद्या चाळणीने हा पोहा नीट चाळून घ्यायचा आहे आणि चाळून झाल्यानंतर एखाद्या जाड तडाच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये पोहा भाजायचा आहे. भाजत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि पोह्याचा रंग बदलू द्यायचा नाही. यातलं जे मॉइश्चर आहे ना ते आपल्याला कमी करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण पोहे मिक्सरला फिरवू तेव्हा त्याचं फाईन पावडर तयार होईल. त्यासाठीच आपण हे पोहे भाजून घेतलेले आहे. तर लक्षात ठेवायचं, पोह्याचा रंग न बदलू देता कुरकुरीत असा पोहा भाजायचा आहे. आता एक नॉनस्टिक जाड तळाची कढई घ्यायची. यामध्ये आपल्याला म्हशीचं घट्ट दूध घालायचं आहे. दूध नॉर्मल टेम्परेचरला असलेलं घेतलेलं आहे, गरम दूध घेतलेलं नाही आणि गॅस सुद्धा मी अजून सुरू केलेला नाही आहे. यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायचा आहे. सुरुवातीला मिल्क पावडर दुधामध्ये छान मिसळून घ्यायचं, सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि नंतर गॅस सुरू करायचा आहे. गरम दुधामध्ये जेव्हा मिल्क पावडर घातल्या जातं तेव्हा त्याच्या अशा काही गुठळ्या बनतात ना की त्या काही केल्या मोडल्या जात नाही, खूप त्रास होतो. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. आता यामध्ये मी घालते आहे साजूक तूप. तुपाचं प्रमाण मी 2 चमचे घेतलेलं आहे. तुम्ही 1 चमचा घेऊ शकता किंवा जास्त तूप घालायचं असेल तर 4 चमचेही घालता येईल. छान दुधामध्ये मिसळून घ्यायचं. तर बघा, ही बर्फी जी आपण बनवतो आहे ना, ही काजू न वापरता सुद्धा बनवता येते. काजू घालणं इथे ऑप्शनल आहे. पण काजूची चव बर्फीमध्ये यावी म्हणून मी इथे 7 ते 8 काजू घेतलेले आहे. हे मी गरम दुधामध्ये भिजत घालते आहे. दूध कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये काजू भिजत घालायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही बर्फी बनवण्यासाठी काजूची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही नाही घातली ना तरी सुद्धा ही बर्फी चवीला काजू कतलीसारखीच लागेल. मी वेलदोडा सुद्धा या दुधामध्येच भिजत घातलेला होता आणि इकडे बघू शकता तुम्ही, दूध छान उकळायला लागलेलं आहे. मध्ये मध्ये मी त्याला चालवते आहे. आता जे काजू मी भिजत घातलेले होते त्याला भिजत घालून 10 ते 15 मिनिट झाले. मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छान पेस्ट तयार झाली. आता ही पेस्ट आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे. बरं, तुमच्याकडे जर काजू उपलब्ध नसतील, बदाम जर घरी असतील ना तर त्याचाही वापर करता येईल. अशाच पद्धतीने गरम दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे. पण बदामची ना साल सोलून नंतर वापरायचे. मिक्सरला अशीच पेस्ट बनवायची आणि दुधामध्ये घालायची. बदाम आणि काजू हे असे ड्रायफ्रुट्स आहे ना की ते कुठल्याही मिठाईमध्ये घातले की त्याचा रिचनेस वाढतो. बाकी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. तुम्ही नाही घातले ना तरीही चालतील. आता ही पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला छान दूध घोटून घ्यायचं आहे आणि कडेनी जी साय येते आहे ना ती आपल्याला अशी सराट्याने खरडून घ्यायची आहे आणि दुधामध्ये मिसळायची आहे. आपल्याला इथे रबडी तयार करायची नाही आहे. दूध जे आहे ना ते एकसारखं स्मूथ असायला हवं. तर तशा पद्धतीने ते छान घोटत राहायचं आहे. खूप जास्त साय सुद्धा जमा होऊ देऊ नका. यामध्ये आता अर्धा कप आपल्याला घालायचं आहे साखर. मी जे प्रमाण साखरेचं घेतलेलं आहे त्यामध्ये बर्फी मध्यम गोड तयार होईल. खूप जास्त गोड नाही किंवा खूप फिकी सुद्धा होणार नाही. तरी सुद्धा तुम्हाला गोडाचे पदार्थ जास्त गोड असलेले आवडत नसतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी करू शकता आणि थोडे जास्त गोड खाणारे असाल ना तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता. जे पोहे भाजून घेतलेले होते ते मी पूर्णपणे गार करून मिक्सरला फिरवलेले आहे. फिरवत असताना अगदी फाईन असं पावडर तयार करायचं. गव्हाचं पीठ असतं ना तसं अगदी बारीक वाटलं गेलं पाहिजे. रव्यासारखं भुरभुरीत असं वाटू नका. आता हे जे पीठ आहे ना ते थोडं थोडं करून आपल्याला या दुधामध्ये मिसळायचं आहे. इथे आपल्याला पीठ एकाच वेळी संपूर्ण घालायचं नाही आहे. थोडं थोडं करून घालायचं आणि विस्करचा वापर करा. म्हणजे गुठळ्या ज्या आहे ना लगेच मोडल्या जातील. कारण दूध खूप गरम आहे आणि पीठ जे आपण घालतो आहे ना ते अगदी फाईन आहे. त्यामुळे लगेच याचा गुठळ्या बनण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला ना ही प्रोसेस खूप झटपट करायची आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा, नाहीतर दूध आटायला लागेल आणि हे मिश्रण लगेच घट्ट होऊन जाईल. सर्व पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि विस्करने याला फिरवून घेते आहे. बघा, एकही गुठळी यामध्ये पडलेली नाही आहे. ही बर्फी बनवण्यासाठी वेळ आणि साहित्य दोन्ही कमी लागतात. विशेष म्हणजे कुणाची मदत सुद्धा लागत नाही. तुम्हाला जर एखाद्या सणासुदीसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी झटपट एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही बर्फी तुम्ही बनवू शकता. कमी साहित्यामध्ये तयार होते, कमी खर्चामध्ये तयार होते. चला, आता यामध्ये ना मी सर्वात शेवटी 1 चमचा तूप घालते आहे, जेणेकरून बर्फीला ना छान एक चमक येईल म्हणून घातलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. बघा, आता याचा छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. स्पॅच्युलाचा वापर करा आणि अशा पद्धतीने याचा एक गोळा तयार करून घ्या. पण हे काम आता आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे. गॅस हाय फ्लेमवर किंवा मध्यम आचेवर सुद्धा ठेवायचा नाही. अगदी लो फ्लेमवर करायचं आहे. इकडे आपण एक प्लेट तयार करून घेऊया ज्यामध्ये आपल्याला बर्फी तयार करायची आहे.
तर या प्लेटला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे जे बर्फीचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे यावर पसरवून घ्यायचं. बघा, याची कन्सिस्टन्सी तुम्हाला लक्षात आलीच असेल. अगदी घट्ट असं मी हे मिश्रण तयार केलेलं आहे. जसं बर्फीचं असते ना, आपण नेहमीची जी बर्फी बनवतो अगदी तसंच आपल्याला बनवायचं आहे. आणि असं प्लेटमध्ये छान दाबून पसरवून घ्यायचं, सपाट करून घ्यायचं. आणि डेकोरेट करण्यासाठी जर तुमच्याकडे असा सिल्वर वर्क असेल तर तुम्ही वापरू शकता. म्हणजे बर्फी दिसायला अगदी मार्केटला मिळणारी जी काजू कतली असते ना तशीच दिसेल. असेल तर वापरा, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. बरं, हे मिश्रण आता खूप जास्त गरम आहे, त्यामुळे आपल्याला फक्त मार्किंग करून ठेवायची आहे. वड्या डिमोल्ड करायच्या नाही. याला पूर्णपणे गार केल्यानंतरच काढायचं आहे. गार करण्यासाठी मी 2 ते 3 तास याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर ठेवून गार केलं ना तरीही चालेल. कारण इथे आपण पाकाच्या वड्या बनवलेल्या नाही आहे. पाकाच्या असल्या ना तर त्या फ्रीझरमध्ये घट्ट होऊन जातात, कडक होऊन जातात. या बिना पाकाच्या असल्यामुळे फ्रीझरमध्ये जरी ठेवल्या ना तरी खूप कडक होत नाही. अगदी काजू कतलीसारख्या मऊ होतात. जिभेवर ठेवताच अलगद विरघळून जाणाऱ्या. त्यामुळे काळजी करायची नाही. तुम्ही 4-5 तासही जरी फ्रीझरमध्ये ठेवल्या किंवा रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवल्या ना तरी काहीच हरकत नाही आहे. आता फ्रीझरमध्ये गार करून झाल्यानंतर तुम्हाला वडी काढून दाखवते आहे. बघा. बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का, की ही काजू कतली नाही, कुठलीतरी दुसरी बर्फी आहे? हुबेहूब काजू कतलीसारखी दिसते आहे ना? अहो, चवीला सुद्धा काजू कतलीसारखीच लागते, जरी पोह्यापासून बनवलेली असली ना तरीसुद्धा. कारण पोह्यांची जी चव असते ना, ती जवळपास माव्यासारखीच येते, जेव्हा आपण मिठाईमध्ये वापरतो. तुम्ही पोह्याच्या जागी मुरमुरासुद्धा वापरू शकता, पण मुरमुऱ्याची जी चव असते ना, ती माव्यासारखी लागत नाही. त्यामध्ये तांदळाची चव येते. त्यामुळे ती बर्फी चवीला थोडी वेगळी लागू शकते. पण तुम्हाला पोहा नसेल वापरायचा तर मुरमुऱ्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. तर बर्फी इथे तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट लागते ही. अगदी काजू कतलीसारखी जिभेवर ठेवताच अलगद विरघळून जाणारी. लवकरच रक्षाबंधन येते आहे. अशा वेळी तुम्हाला झटपट कुठली मिठाई स्वस्त दरामध्ये तयार करायची असेल तर ही तयार करा. तयार करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.